लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाबाबतच्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 13 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण 3 डॉक्टर, 4 एजंट व 6 संबंधित गर्भवती महिलांचे कुटुंबीय असे एकूण 13 आरोपी अटक आहेत। तसेच सदरच्या गुन्ह्यात आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणी करणारे 2 सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे। त्यातील एक मशीन हे नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून जप्त केले आहे, तर दुसरी मशीन हे अटक आरोपी रवींद्र ढगे यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे। सदरचे दोन्ही मशीन हे आरोपी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या मशीनची कुठेही अधिकृतपणे नोंदणी करण्यात आलेली नाही। आरोपीकडे सदरचे मशीन कुठून खरेदी केले याबाबत पोलीस कोठडी दरम्यान सविस्तर विचारपूस करण्यात आली होती। त्यानुसार सरचे दोन्ही मशीन हे अटक आरोपींनी पुणे येथील 2 डॉक्टर व अन्य एक व्यक्तीकडून खरेदी केल्याचे समजले होते। त्यांची नावे खालीलप्रमाणे: 1 डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे शिरूर जिल्हा पुणे, 2 डॉक्टर नीलकंठ अशोक जाधव लोहगाव जिल्हा पुणे, 3 नरेंद्र साहेबराव ठाकरे केशनांदगाव हवेली। वरील 3ही आरोपींना ताब्यात घेण्याकामी काल रोजी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती। काल रात्री उशिरा 3ही आरोपींना लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी आणले व त्यांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे। आज रोजी या 3ही अटक आरोपींना कोर्टापुढे हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता कोर्टाने त्यांचा 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या पुणे येथील अटक आरोपींनी देखील प्रतिबंधित असणारे हे मशीन कुठून खरेदी केले, त्यामध्ये अन्य कोणी सामील आहे किंवा काय, या बाबींवर लोणी पोलीस स्टेशन येथे पुढील तपास करण्यात येणार आहे। पूर्वीचे 13 व आज रोजी अटक केलेले 3 असे एकूण 16 आरोपी या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे। त्यापैकी 5 डॉक्टर आहेत। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आप्पा, पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत।